छगन भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्याची अजित पवारांची इच्छा होती। अमोल कोल्हेंचा मोठा दावा। तर राज्यसभेसाठी रणनीतिकाराच्या नावाची चर्चा होत असताना भुजबळ अस्वस्थ असतील, कोल्हेंचं वक्तव्य। स्वीकृत नगरसेवकांबाबत ठाकरे बंधूंमध्ये चर्चा, पण ठाकरेंच्या शिवसेनेकडून उत्तरच नाही, मनसेतील वरिष्ठ सूत्रांची माहिती। मनसे आणि ठाकरे सेनेची युती फक्त दाखवायला उदय सामंतांचा टोला, तर ठाकरे मनसेच्या पाठीत खंजीर खुपसल्याशिवाय राहणार नाही, अशी ही माहिती। राज्यसभेवर महायुतीचे 7 पैकी 6 जण निश्चित येणार। विरोधकांना मिळणारी 1 जागा कुणाला द्यायची हा त्यांचा प्रश्न। राज्यसभा निवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान। पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करू, बंडखोरी रोखण्यासाठी आम्ही टोकाचा प्रयत्न केला, रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी, भाजपचे बंडखोर नारायण चौधरी महापौरपदी। वस्तुस्थिती पाहून आमच्यावर आरोप करावेत, धिगवण प्रकरणी मी स्वतः पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, राहुल कुल यांचं स्पष्टीकरण। प्रकाश आंबेडकर यांचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप। अमेरिकेच्या अटी मान्य करून मोदींनी भारताचं सार्वभौमत्व गहाण ठेवलं, आंबेडकरांचा घणाघात। नवी मुंबईमध्ये ऑइल आणि सळईची पुन्हा चोरी सुरू। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर थांबला होता प्रकार, 2-4 दिवसानंतर पुन्हा चोरीचा प्रकार सुरू। नवी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। गोकुळचं दूध पुन्हा 2 रुपयांनी महागलं। म्हशीच्या दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ, तर गाईच्या दुधाच्या दरामध्ये कोणतीही वाढ नाही। अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा झटका। ट्रम्प यांनी लावलेला टॅरिफ बेकायदेशीर, यूएसए कोर्टाचा महत्त्वाचा निकाल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।